तर सेकंड मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच लक्ष्मण आपण यायचं आहे आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचं आहे, ज्याने मात्र अगदी 6 चेंडू 8 धावांची गरज असताना मात्र रन्स डिफेन्स केल्या आणि तोच ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होईल सुरुवात. बॉलर नेम नयन. पहिलाच बॉल नयनचा लॉंग ऑफ रिजन मध्ये पहिल्या बॉल वरती गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली आहे. महेशला मात्र माघारी जावं लागेल. गोल्डन डकचा शिकार ठरतोय पहिल्याच बॉल वरती. कौतुक करावं लागेल नयन यांचं, ज्या पद्धतीने पहिलाच बॉल रिलीज केला, खूप चांगल्या पद्धतीने रिलीज केला आणि पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न महेशचा होता. ताकद थोडीशी कमी पडली. क्षेत्ररक्षकामध्ये कोणतीही चुकी केली नाहीये. पहिल्याच बॉल वरती मात्र यावेळेस मात्र खूप चांगला बॉल हलकासा फ्लिप केला. एक डाव कंप्लीट. एका धावेने मात्र श्री गणेशा, शिर्शी संघाचा श्री गणेशा होतोय एका धावेने. नवीन बॅटर संतोष आलाय. यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा द्यायची होती, परंतु हलकासा बॅटला कट होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल जरूर येतोय. नयन यांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने मात्र हा गोलंदाज सामनावीर साठी यायचं आहे. गणेश आणि लक्ष्मण. यावेळेस मात्र पहा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडूला पाठवून दिले, फेकून दिले. 6 धावांसाठी येतोय षटकार. वेळेस मात्र खूप चांगला बॉल अगदी निघून चाललाय. डॉट बॉल येतोय आणि या ठिकाणी नाश्ता सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, अर्थातच अष्टविनायक स्पोर्ट्स चरण, चरण 11 चरण आणि बॉस 11 चरण यांच्या माध्यमातून नाश्ता सौजन्य मात्र देण्यात आलं. अष्टविनायक स्पोर्ट्स चरण, चरण 11 चरण आणि बॉस 11 चरण यांच्या माध्यमातून नाश्ता सौजन्य. अर्थातच यावेळेस मात्र पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अगदी निघून चाललाय. अगदी थर्ड मॅन आणि पॉइंटच्या मधोमध फेकी केली जाते आणि ओव्हरची झाली समाप्ती. पहिलं षटक इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या शिर्सी संघ मात्र जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावरती. 9 ऑन स्कोर कार्ड. चला जास्त वेळ नका घेऊ, टीम मीटिंग घेऊ नका, मॅचला कंटिन्यू सुरुवात करायची आणि या ठिकाणी मात्र मॅचचा पहिला मॅचचा इथे मात्र सामनावीर मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती दिला जातोय, अर्थातच लक्ष्मण आणि गणेश. बॉलर कोणाला? बॉलर गोलंदाज कैलाश संघासाठी दुसरं षटक. आणि जर पाहायला गेलं तर सोनावडे, शंकरदादा सोनावडे यांच्या टीम मध्ये अगदी यंग खेळाडू, यंग प्लेयर मात्र नक्कीच पाहायला मिळतात. पहिलं षटक नयन यांनी मात्र हाताळलं. पहिल्याच बॉलवरती मात्र पहिली विकेट त्याने प्राप्त केली. अगदी 16-17 वर्षाचा हा खेळाडू मात्र शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे या संघामध्ये मात्र पाहायला मिळतोय आणि हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय कैलाश. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल अगदी
शॉट फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू तैनात आहे. एक धाव देखील अगदी चपळाईने कंप्लीट केली गेले. एका धावेने मात्र धाव फलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे अर्थातच 10 या आकड्यावरती 10 ऑन स्कोरबोर्ड. एक मॅजिकल आकडा आपल्या स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल आले. अजूनही 5 बॉल शिल्लक. अगदी धावांचा डोंगर रचावा लागेल कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. यावेळेस खराब लाईन लेन उजव्या यष्टी बाहेर सोडून चाललेला हा बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. पंचांच्या भूमिकेत अर्थात खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर बत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशनचे प्रामुख्याने मात्र पंचांची भूमिका सातत्याने मात्र बजावत असताना चेतन पाटील लेगी पंच आपण पाहतोय. अध्यक्ष स्वतः बबलू पाटील देखील पाहायला मिळत आहेत. याही वेळेस मात्र उडवलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॅडमिंटन स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होत असताना मात्र पाहायला मिळतोय 2 धावा. अगदी कलात्मक पद्धतीने खेळलेला फटका. नयन होता त्या ठिकाणी. कुठलीही चुकी केली नाहीये. फेकी अगदी वेळेत केली आहे. 2 धावा मात्र जरूर घेतल्या गेल्या या बॉलवरती. पुढचा बॉल कैलाशांचा. अगदी खूप चांगली हाय मॅन ऍक्शन मात्र पाहायला मिळाली या बॉलवरती. काय बॉल हाताळले जात आहेत आणि ही युवा पिढी आहे. क्रिकेट साठी मात्र दिलेलं योगदान आहे. हे भविष्य आहे बत्ती शिराळा असोसिएशनचं. आज बत्ती शिराळाचा अभिमान आहे. याही वेळेस मात्र आणखीन एक डॉट बॉल. वॉड गोलंदाजी यार. काय टप्पा हाताळतोय. लाईन आणि लेन अचूक टप्पा. चला यानंतर मात्र वाकुर्डे आपला प्लेअर ऑफ द मॅच चा किताब मात्र घेऊन जायचंय. गणेश दादा या. गणेश दादा यायचंय. आपला प्लेअर ऑफ द मॅच चा किताब मात्र घेऊन जायचंय. शंकर दादा विशाल दादा प्लेअर ऑफ द मॅच. यावेळेस मात्र खूप चांगला फटका. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र अगदी जलद गतीने मात्र कंप्लीट केली गेली आहे. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर 14 शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील कारण आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर 79 धावा. यावेळेस बिग हिट टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतोय 6 धावांसाठी. हवाई सफर 6 धावा. येतोय षटकार. अगदी खूप वेळानंतर मात्र आलेला हा षटकार मात्र पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती 2 षटक इथे समाप्त झालेत. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20-20. चला टीम मीटिंग घेऊ नका. यानंतर मात्र टॉस साठी यायचंय. तर यानंतरची मॅच असेल जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे या 2 संघांमधली ही मॅच असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. कॅप्टन आपण आलात त्यांचा आम्हाला कॉल द्या. यानंतर मात्र वाकुर्डे खुर्द जय हनुमान स्पोर्ट्स विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे या 2 संघांमधली ही मॅच असेल. यावेळेस मात्र पहा कॅची संधी. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 2 3 क्षेत्ररक्षक आलेत. जजमेंट मात्र जुळलं नाहीये. संधी तर निर्माण केली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. पहिल्याच बॉलवरती संधी प्राप्त केली होती परंतु 3 क्षेत्ररक्षक आले. जजमेंट मात्र जुळलं नाही. कॉलिंग नाही. त्यामुळे ही कॅच ड्रॉप झाली आहे. अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेला हा फटका होता. गोलंदाज आपण पाहतोय दीपक. पहिल्याच बॉलवरती मात्र संधी साधली होती. जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा मात्र पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळाली नाहीये.
पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव कंप्लीट, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 23-23, 23 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक एंडला संतोष, खूप चांगली ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दीपकच्या माध्यमातून हा बॉल डॉट बॉल येतोय. अगदी ऑफ कटर, अगदी लेग कटर हाताळण्यामध्ये अगदी शैली आहे या गोलंदाजाकडे. खूप चांगल्या पद्धती मात्र हाताळतो. चला फिल्डिंग टीम थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. 20 मिनिटाचा अवधी आहे. सामने अजून बरेच आहेत आजच्या दिवसामध्ये. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी बॉलने वळण घेतलंय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल येतोय, आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. तिसरं षटक मार्गस्थ. दीपक स्ट्राइक एंडला मात्र संतोष. यावेळेस मात्र पहा, खूप चांगला फटका, मिड विकेट, सीमारेषा पार. आणखीन एक येतोय, दमदार षटकार. टीमची धावसंख्या 29, 29 धावा. शेवटचा बॉल. चला टॉस साठी यायचंय. यावेळेस मात्र पहा, विषेपमध्ये खेळलेला फटका, बॉल फेकी केला जातोय. एकच धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होत नाहीये. ओव्हरची झाली समाप्ती. सन्मान्य आदरणीय सर्जेरावजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा SP आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस. इनिंग ब्रेक मध्ये अजून एक ओव्हर बाकी आहे. आले करमाळे आले की काय ब्लॅक टी शर्ट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सर्जेराव साहेबांच्या शुभ हस्ते SP आहेत, त्यांच्या शुभ हस्ते वाकुर्डे विरुद्ध करमाळे या 2 संघांमधली ही मॅच. जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे या 2 संघांमधली ही मॅच असेल. नेक्स्ट मॅच. चला कॅप्टन आपण यायचा टॉस का बॉस या मंचावरती. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक विजय कशा पद्धतीने मात्र हाताळतोय. स्वतः कर्णधार आहेत या टीमचे शंकरदादा सोनवडे. यावेळेस मात्र पहा, खूप चांगला फटका, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला मात्र उडवलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहजरित्या मात्र पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. टीमची धाव संख्या 32. वाकुर्डे आणि करमाळे दोन्ही कॅप्टन यांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस या मंचावरती यायचंय. आणि शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे अर्थात शंकरदादा मोहिते यांची टीम होती NMPL मध्ये, शंकरदादा बॉईज आणि त्यांचीच टीम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र खूप चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला कशा पद्धतीने मात्र झेल घेतला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया MTC च्या माध्यमातून. पहा बॉलच्या पद्धतीने मात्र पुढे येऊन अगदी हलकासा फ्लिप केलाय आणि इथे मात्र पायांच्या टोवरती मात्र उडी मारून दोन्ही हातामध्ये ही कॅच. ऍक्शन रिप्ले ओमसाई MTC यांच्या माध्यमातून, कॅमेरामॅन पॉपले यांच्या माध्यमातून टिपलेला हा क्षण आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. अर्थातच टेक्निकल टीम रोशन यांच्या माध्यमातून आपल्याला दाखवला जातोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. बॅटर विकास यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मात्र चेंडू मात्र फ्लाय होईल. हवेच्या लाटांवर स्वार होऊन आकाशातील तारांना तोडणारा हा षटकार मात्र पाहायला मिळाला. षटकार आलाय, 6 धावा जरूर मिळाल्या. टीमची धाव संख्या 38 रन्स ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय.
आल्याला स्वागत केलंय विकासने विजयचं वेलकम आओ स्वॅग से करेंगे स्वागत षटकाराने स्वागत केलंय अजूनही 3 बॉल बाकी आहेत शेवटचं षटक विजय यांचं मार्गस्थ हाफ ट्रॅकर बॉल त्याला दिशा द्यायची होती परंतु त्याच्या डोक्यावरून मात्र पहा बॅटला हलकासा कड लागला यष्टीरक्षकाने कोणतीही लाईन मात्र मिस केली नाहीये फलंदाज बाद एकदा तू तर एकदा मी जशास तसं उत्तर टीट फॉर दॅट षटकार मारला होता परंतु त्याचं प्रतिउत्तर मात्र जरूर दिले विजयने त्याला माघारी धाडलाय चला टॉस साठी तयार राहायचंय जयनवन स्पोर्ट्स वाकुर्डे विरुद्ध जयनवन स्पोर्ट्स करमाळे सर्जेराव पाटील एसपी यांच्या माध्यमातून मात्र टॉस मात्र घेतला जाईल वाकुर्डे तुम्हाला शेवटचा कॉल असेल चला मी सर्जेराव पाटील साहेबांना विनंती करेन एसपी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस का बॉस यावर मंचावरती यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल होता परंतु यावेळेस धावचीच्या स्वरूपात माघारी जावं लागेल सवा नवीन बॅटर मात्र लगेच पाठवायचं आहे चला बॅट्समन लगेच पाठवा शीर्षी टीम शेवटचा बॉल असेल टीमची धाव संख्या आतापर्यंत 38 शेवटच्या बॉल वरती मात्र किती धावा येतील टॉस मात्र नक्कीच घेतला जातोय आपल्या मुख्य टॉस का बॉस या मंचावरती शेवटचा बॉल यावेळेस मात्र थोडासा धीम्या गतीने मात्र टाकलेला हा चेंडू अगदी निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पहिला डाव इथे समाप्त झालाय पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 या आकड्यावरती लक्ष असेल 24 चेंडू करायचे आहेत 39 धावा टीम शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे या संघाला जाऊया टॉस का बॉस या मंचावरती आणि इथे मात्र टॉस घेतला जातोय जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे या दोन संघांमधला हा टॉस सर्जेराव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलाय टीम करमाळे या संघाने निर्णय काय असेल सर बॅटिंग करण्याचा निर्णय आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनला टीमला मात्र या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह प्रत्येक कॅप्टनला मात्र दिला जातोय या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि यानंतर मात्र जसा मॅचला सुरुवात होईल सेकंड डावाला सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होईल या ऐकूया पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ सानपाडा नवी मुंबई अर्थातच सुनीलजी लांबोलकर या सरांना येस लक्ष द्या जर ह्या स्पर्धा ग्रामीण क्रिकेट म्हणजेच 32 शिराळा तालुका अंतर्गत खेळवल्या जातात जर या स्पर्धेच्या अनुषंगाने जर कोणत्याही टीम मध्ये जर बाहेरचा खेळाडू दुसऱ्या तालुक्याचा जर आढळला तर त्या टीमला बाद केलं जाईल आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये जर ती टीम दाखल झाली तर प्राइज देखील दिलं जाणार नाहीये हा महत्त्वाचा नियम आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतो ही स्पर्धा ग्रामीण क्रिकेट
म्हणजेच प्रत्येक गावाच्या नावासाठी खेळवली जाते. म्हणजेच की काय आपल्या गावाचा खेळाडू या टीम मध्ये खेळणं गरजेचं आहे. लक्ष द्या, जर दुसऱ्या गावचा देखील आपण खेळाडू घेऊन खेळला तरी देखील संघ बाद केला जाईल. एक महत्त्वपूर्ण सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. हॅलो हॅलो चिक. यस, पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहे. अर्थातच हर्षद काळोखे आणि त्याच्या साथीनं फलंदाज जर आपण बघितला तर दीपक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ओव्हर नंबर 1 मध्ये फिल्डिंग करणारा संघ आपला बॉलर नेम बॉलरचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं. फिल्डिंग करणारा शिरसी संघ महेश युवराज सध्या गोलंदाजी मार्क वरती आला ओव्हर नंबर 1 मध्ये. पाहूया युवराजच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून मात्र बॅटिंग केली जाईल. स्ट्राइक इन ला 32 शिराळा टेनिस बॉल क्रिकेटचा अभिमान अर्थात सध्या स्ट्राइक इन ला हर्षद काळोखे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. हे खेळाडू हे क्रीडांगण जर आपण बघितलं तर या खेळाडूसाठी आतापर्यंत चांगलं लकी ग्राउंड आहे या बॅटरचं. यावेळीचा पहिलाच बॉल फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4. येतोय खणखणी चौकार. इथे मात्र चौकार आला. जर आपण बघितलं तर पावसाळी क्रिकेट या क्रीडांगणावरती हर्षद काळोखे खेळत असताना त्याच्या बॅटमधनं 7 बॉल 7 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि असा मात्र नामांकित खेळाडू स्ट्राइक इन वरती पहिल्या बॉलवरती चौकार आला. यावेळीचा फुटसाल बॉल फटका अप्रतिम आहे. तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती या बॅट्समनला इथून मात्र शांत राहावं लागेल. सिंगलच्या मदतीनं 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. आता स्ट्राइक इन ला बॅटर दीपक पहिलाच बॉल खेळण्यासाठी तयार होईल. लक्ष्य जर आपण बघितलं तर 39 धावांचं लक्ष्य. लो स्कोरिंग मॅच. यावेळचा फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय गली रिझर्व मधून फास्ट फील्ड मध्ये. बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा पार. आणखीन एक येतो आहे या ओव्हर मधील दुसरा चौकार. अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. 9 धावा एकूण रन्स आपण बघतोय धावफलकावरती. आता 30 करायच्यात. येणाऱ्या बॉल जर आपण बघितलं तर अर्थातच 21 बॉल मध्ये 30 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळचा फटका अप्रतिम आहे. हो काय फटका सजवलाय. अगदी बॉलला खेळलं आणि पाहिलं देखील नाहीये. म्हणजेच नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार. बॉलच्या मिरिट वरती सध्या क्रिकेट खेळलं जातं. अगदी पॅड्स वरती गोलंदाजी करण्याचा या बॉलरचा इरादा राहिला, परंतु तदनंतर अगदी या बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चौकार. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय चेतन भाऊ पाटील आणि स्क्वेअरलेगचे अंपायर याच 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष बबलू दादा पाटील यांना आपण बघतोय. यावेळचा तिसरा येईल का. फटका अप्रतिम. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र सहजरित्या कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काय वेगाने धावला बॅट्समन हर्षद काळोखे. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि आता 2 धावेच्या मदतीनं 15 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. यावेळीचा हा बॉल बॅट्समनला बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल
ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 धाबा धाव फलकावरती. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 24 करायच्या आहेत या मॅच मध्ये. 18 बॉल मध्ये 24. पाहूया आता कशा रीतीने या धावांचा इथून मात्र पाठलाग केला जाईल. बॅटिंग करणाऱ्या शंकरदादा स्पोर्ट्स सोनावडे या टीमच्या माध्यमातून. शंकरदादा यांचा जर उल्लेख केला तर नवी मुंबई भारतातील अग्रनामांकित स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये आपल्या नावानं संघ प्रस्थापित केला. आयकॉनच्या भूमिकेमध्ये विजय पावले यांना आपण बघितलं. अगदी जर आपण बघितलं तर त्या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट खेळत आला शंकरदादा स्पोर्ट्स हा संघ. नुकतीच ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली. आपल्याला 32 शिराळाचा अभिमान. विजय पावले सरांना बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं गेलं. आज जर आपण बघितलं तर विजय पावले ॲज अ बॉलर म्हणून सातत्यानं त्यांना आपण बघितले, परंतु आज अष्टपैलू कामगिरी, एक परफेक्ट ऑलराऊंडर टेनिस बॉल क्रिकेटचा त्यांच्याकडे पाहिलं जातं. या वेळेला वॉट फिल्डिंग, काय फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालंय. एकदा जर फिल्डिंग आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या. शिर्षीकर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अफलातून फिल्डिंग. जवळ जवळ आपल्या टीम साठी 3 धावा या फिल्डरनं वाचवल्यात. नाव आहे काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. चला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय. अगदी बॉल जर आपण बघितलं तर पहा ओमसाई MTC ची टीम खूप चांगलं कार्य. अगदी हवेमध्ये उडताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. अफलातून फिल्डिंग. पपलू क्या बात आहे. काय कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अफलातून कामगिरी तो करत असताना. वय वर्ष जर आपण बघितलं तर 10 वर्षाचा हा पपलू कॅमेरामॅन. यावेळेचा हा बॉल हवेत खेळला आहे. मिसटायमिंग स्ट्रोक होता, परंतु इथे मात्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4. येतो आणखीन एक चौकार. धावफलकावरती 20 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार. यावेळेचा हा बॉल दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु ऑब्स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंच कवायत प्रकार करत असताना आमच्यापर्यंत इशारा दर्शवत आहेत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केल्या जातील. यावेळेचा फटका अप्रतिम आहे. काय फटका सजवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक गणनाघाती प्रहार. येतोय चौकार. गोलंदाजांवरती आता तुटून पडलाय बॅटर दीपक. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण 4 चौकार पाहिलेले आहेत. मैदानाच्या चौफेर बॅटिंग करत असताना तो पाहायला मिळतोय. पहा पहिला बॉल खेळत असताना चौकार, दुसरा बॉल खेळत असताना चौकार, तिसरा बॉल डबल, चौथा बॉल डॉट आणि 5व्या 6व्या बॉलवरती मात्र चौकार आलेले आहेत. बॅट्समन दीपकच्या बॅटमधनं काय फटकेबाजी अफलातून. यावेळेचा लो और फुलटॉस होता. एकदा भरपूर वेगाने कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा मानस दाखवला. थोडासा खेळाडू फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचलाय 27 धावा. आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. पहा परीक्षेमध्ये जे सोपे प्रश्न असतात ते अगोदर सोडवले जातात आणि जे अवघड प्रश्न असतात ते शेवटी सोडवले जातात. इथे काय घडलं. चुकीचे बॉल हाताळले गोलंदाजाने आणि त्या बॉलवरती मोठे स्ट्रोक सजवले
आणि जर का आपण बघितलं तर धावांचं जे टार्गेट मोठं होतं त्याला मात्र आता टार्गेट कमी केलं जातं. आणखीन एक अप्रतिम देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, रचनात्मक स्ट्रोक, आणि या बॉलवरती 4 धावा चौकार आपल्याला पाहायला. अगदी येणाऱ्या काही दिवसांमध्येच 32 शिराळा प्रीमियर लीग ही स्पर्धा मोठ्या थाटामाटात पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जर आपण बघितलं तर त्या स्पर्धेची उत्सुकता लागली आहे सर्वच क्रिकेट रसिकांना, त्याचबरोबर खेळाडूंना. पाहूया ती स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येणाऱ्या, आणि ऑक्शनची डेट जर का आपण बघितलं तर लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. ओव्हर नंबर 3 मध्ये ओमकार आल्या बॉलिंग ट्रॅकवर. 12 बॉल मध्ये करायच्यात 8. पाहूया महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली जाईल का. फटका अप्रतिम आहे, स्ट्रोक चांगला, बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक. पहा, याला म्हटलं जातं समजदारीचं क्रिकेट. हर्षद काळोखे कधी स्वतःसाठी खेळत नाहीये, कधी स्वतःसाठी तो क्रिकेट खेळत नाहीये. त्याला माहिती आहे आपला साथी सोबती चांगलं क्रिकेट खेळतो आहे, त्याला स्ट्राईक देणं फार इम्पॉर्टंट आहे, आणि ती स्ट्राईक इथून मात्र दिली जाते. स्ट्राईक इन वरती दीपकच्या धावा जर आपण बघितल्या तर वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं धावा आल्या. यावेळेचा हा बॉल पंचांचा सिग्नल वाईट बॉल. 9 बॉल वरती 26 वरती खेळतोय. 24 चुकीची केली जाते दुरुस्ती. 9 बॉल त्यानं फेस केलेत आणि 24 धावा त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दीपक वन मॅन शो. या वेळेला देखील फटका अप्रतिम आहे, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग तिथे डीप स्क्वेअर लेग रेझर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली, आणि या बॉलवरती सिंगल मिळणार. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार होईल. ओम आपल्या गोलंदाजी मार्क वरती. धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर 34 धावा 34. अजूनही मात्र 5 करायच्यात. 34 धावा धावफलकावरती 5 धाव्यांची गरज आहे. ओ माय गॉड, काय फटका सजवलाय, आपल्या ताकदीचा केलाय वापर. बॉल चाललाय सीमा पार, मिळतील धावा 6. येतोय हा षटकार. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली. सोनावडे गावची आन बान शान. अर्थातच जर का आपण बघितलं तर हर्षद काळोखे मॅच विनिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आला आणि हा सामना जिंकलाय. अभिनंदन शंकरदादा स्पोर्ट्स सोनावडे या टीमनं हा सामना जिंकलाय, आणि हार्ड लक बॅड लक आपण देऊयात फिल्डिंग करणाऱ्या शीर्ष टीमला, परंतु आपण देखील खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्यापर्यंत विनंती करतोय. हवा मारला त्यांनी धावा मारल्या ना, त्याला द्यायला लागेल. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधनं धावा आल्या. 26 ला त्याच्या बॅटमधनं जर आपण बघितलं